श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। 4 महिन्यांपासून पगार थकीत, कॉन्ट्रॅक्ट आरोग्य कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 4 महिन्यांपासून थकीत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत तातडीने वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर जिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील विविध शासकीय आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचारी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक यांच्या मार्फत नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं। मात्र या कंपनीकडून मागील 4 महिन्यांपासून वेतन देण्यात आलं नसल्याचं कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केलं। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की शासन नियमानुसार वेळेवर वेतन मिळणं अपेक्षित असताना वारंवार विलंब होतोय, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय। कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालंय। काही कर्मचाऱ्यांना कर्ज काढण्याची वेळ आली असल्याचं सांगण्यात आलंय। निवेदनातील प्रमुख मागण्या 4 महिन्यांचा थकीत पगार तात्काळ अदा करावा, सर्व कर्मचाऱ्यांना वेतन पावत्या द्याव्यात, किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करावं, दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावं, कोविड काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावं, भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने राबवावी, तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी। संघटनेने इशारा दिला की मागण्या त्वरित मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येईल। दरम्यान या प्रकरणी संबंधित कंपनी किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी थॉमस नवगिरे, संघर्ष कामगार संघटनेमध्ये सोलापूर जिल्ह्याचा आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। मी सध्या जिल्हा रुग्णालय येथे कामाला आहे। गेली 4 महिने झाले ह्या लोकांनी आम्हाला पगार दिलेला नाही। 4 महिने घरामध्ये पगार नसल्यावर घर कसं चालणार? नाही, पगारीसाठी ते काहीच बोलत नव्हते। आम्ही मेसेजवर मेसेज केला तरी सुद्धा ते काही बोलत नव्हते। जोपर्यंत पुढची हे येत नाही, मान्यता येत नाही, तोपर्यंत आम्ही पगार करत नाही, असं त्यांचा पवित्रा होता भामरे पाटलांचा। आणि आता आम्ही संघटना केली, जाधव साहेबांना भेटलं आणि आम्ही सर्व संघटित होऊन ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस भामरे पाटलांनी वारंवार आम्हाला धमक्या द्यायसाठी सुरुवात केली की कोणी जर संघटनेमध्ये सामील झालं, कोणी आमच्या विरोधात काही केलं तर आम्ही एकेकाला बघून घेऊ, आम्ही एकेकाला कामावर न काढू। आणि त्यांनी इथपर्यंत मेसेज पाठवलेले आहेत की यांचे कोण कोण त्या संघटनेमध्ये गेले आणि कोणी कोणी ह्याला बसले, धरणे आंदोलनाला, त्यांचे नावं द्या, इथपर्यंत त्यांनी बोललेले आहेत। आणि वारंवार आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही त्या धमक्यांना न घाबरता आज आम्ही इथे उभा आहोत। कारण शेवट पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार। आमचे पण लहान लहान मुलं आहेत। अरे ही सेवा अशी आहे की जिथं आईची माया ही आम्हाला लोकांना दाखवावं लागते। आईची माया, तो घाणेरडा असू दे, तो बेघर असू दे, त्याला पूर्णपणे तो माणूस काय म्हणतात त्याला, पूर्ण घाण असू दे, त्याला आम्ही धुवून घेतो, त्याला आम्ही स्वच्छ करतो, त्याच्या जखमा आम्ही बघतो। आज आमच्या पोटातली जखम कोण भरणार? आज आमच्याकडे काही साधन नव्हतं, आज अंगद साहेबांनी आम्हाला उचलून धरलं। आज म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो। काही मुलं घाबरले, काही स्टाफ घाबरला की आम्ही येणार नाही, हे आमच्या विरोधात असं करतील तसं करतील। अरे तुम्ही 10,000 आम्हाला पगार देताय, 10,000 पगारीत सुद्धा आम्ही राबतोय, आम्ही कधी नाही म्हणत नाही। आणि आम्हाला तुम्ही आज पगारी सुद्धा तुम्ही त्या देत नाहीत। अरे 4 महिने कोणी थांबल का? 4 महिने थांबल का कोणी? माझी एवढी एकच विनंती, कळकळीची विनंती आहे, आज तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या। ते सोलापुरातलेच असतील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले, अख्ख्या भारतातले असतील, आज प्लीज करून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या। आज संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष मी अंगद जाधव आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय यामध्ये 250 कर्मचारी काम करत असून महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक या कंपनीने 4 महिन्याचा पगार दिलेला नाही आणि हक्काचा रजा, यांना नॅशनल हॉलिडेचा रजा किंवा कुठल्याही कामगार कायद्याचं उल्लंघन इथे दिसून येत नसल्याने आज रस्ता आम्ही ह्या ज्या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। आज ज्या कर्मचाऱ्याचे 240 दिवसापेक्षा जास्त कर्मचाऱ्याचा दिवस भरलेले आहेत, अशा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला शासन परिपत्रक
सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याचिका दाखल केल्यानंतर त्याला न्याय दिला की ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करून घ्या. त्या धर्तीवर या कर्मचाऱ्याला सुद्धा कायम सेवेत करण्याचा पवित्र आम्ही कामगार संघटनेने घेतलेला आहे. जोपर्यंत ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करत नाहीत, त्यांचा पगार वेळेवर होत नाही, त्यांना पगार स्लिप मिळत नाही आणि कामगार कायद्याप्रमाणे जे नियम लागू आहेत, मूळ पगार, समान वेतन, समान पगार या कायद्यानुसार यांचं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार. आज धरणे आंदोलन झाले, उद्या कार्यालय जिल्हा रुग्णालय आणि बाल रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर जर त्यानंतर ही मागणी मान्य नाही झाली तर अर्धनग्न आंदोलन केलं जाईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आजच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आमचे आरोग्य कर्मचारी, त्यांचे प्रतिनिधी हजर असल्याने आणि माझे पत्रकार बंधू हजर असल्याने सर्वांचे मी आभार मानतो. जय भीम, जय महाराज. एकूण किती कर्मचारी सध्याला तुमच्या आंदोलनात सहभागी? 250 कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. मात्र आता कर्मचारी आमच्याकडे कमीत कमी 100 कर्मचारी आज आंदोलनाला आलेले आहेत. याच्याबद्दल निवेदन आणि तक्रार वगैरे दिली का? निवेदन तक्रारी दिलेले आहेत, CS मॅडमला दिलेले आहेत, कंपनीला दिले आहेत, मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत, पोलीस स्टेशनचे परमिशन घेतलेले आहेत, माहिती पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेले आहेत. त्यांच्याकडून काही आश्वासन वगैरे आलं? पुन्हा कुठं आश्वासन आले नाही. मात्र सकाळी इथं आंदोलनाला बसल्यानंतर महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीचे मॅनेजर हेमंत भामरे यांनी आम्ही 4 महिन्याचा पगार मी 8 दिवसामध्ये देतो. आजच्या दिवसाला 1 महिन्याचा पगार आज, दुसऱ्या दिवसाचा पगार उद्या आणि राहिलेले 2 महिन्याचा पगार 8 दिवसामध्ये पगार देतो. हा पगारीचा मुद्दा विषय त्यांनी क्लिअर करून टाकला कंपनीनं की लेखी स्वरूपात तुम्ही आंदोलन झाल्यानंतर तुम्ही CS मॅडमकडे जावा, आम्ही CS मॅडमकडून तुम्हाला एक पत्र देतो, उद्यापासूनचं आंदोलन तुम्ही स्थगित करा, अशी आम्हाला त्यांनी एक माहिती दिलेली आहे. त्यानुसार आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळालं की आम्ही आंदोलन स्थगित करू. धन्यवाद. मी रेणुका सुतार. सर 4 महिने झाले सर आमचे पेमेंट नाही आहेत. आमचे सगळे बायका सर कसं जगतात, कसं करतात, घर कसं चालवतात कुणालाही त्यांचा विचार नाहीये सर. कुणी डब्बा आणत नाही सर आणि एकामेकाला कोण आणले तर आम्ही वाटून खातो सर. आमचं पेशंटचं सेवा कसं असतंय हे तुम्ही तिथं उतरल्यानंतरच कळतंय सर. ज्याला कुणाला पेशंटची सेवा माहिती आहे, हृदय वाघाचं काळीच लागतंय सर पेशंट सेवेला. कसलंही पेशंट आम्ही सेवा करतो सर. त्या पेशंटसाठी तुम्ही आमचं पेमेंट नाहीये सर, तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं, त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय. आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही आहेत ते पण कोण विचार करत नाही. माझ्या बायका विधवा आहेत, कोण नवऱ्या काम करत नाहीत, कुणाचं कसं, कुणाची कशी परिस्थिती, कोण मंगळवेढ्यावरनं, कोण सोरेगाववरनं, कोण सुतमिलवरनं कसं येते सर. परिस्थिती त्यांची जाण्याची रिक्षाची नसते, तिथं रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी उठून काम करतात सर. काय बोलायचं, पोटात आग असते पण बोलण्याची धाडस नसते, तोंड बंद करून काम करतात, धमकीला घाबरतात लेकरं. एवढंच मी बोलून आणि आजच्या वेळेला धन्यवाद देते जे मदत केले त्यांना पण. 4 महिने पगार नव्हता, तुम्ही कशी सोय केला? सर माझी परिस्थिती अशी आहे की मी बेड पेशंटची 25 वर्षापासून सेवा केलेली आहे. कुठं घरोघरी मी पेशंट अंग चोळणे, मालिश करणे असे कामं करून मी घर चालवते सर. माझ्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत सर. माझे लेकरं एवढे लहान होते आणि अनेक लोक व्याजानं पैसे काढले सर. त्यांनी म्हणतात की आज पगार होईल, उद्या होईल. माझ्या बायका सगळ्यांची परिस्थिती अशी आहे, व्याजानं पैसे काढतात, ते व्याज वाढत आहे, त्यांचे व्याज बद्दल देणार कोण? हे पगारही नाहीये, व्याज वाढत चाललेली आहे, पगार इकडं नाहीये. इकडचा खड्डा बुजवता इकडचं भरतंय सर. कसं करा, घर कसं चाला, ह्या आशेवर लोक कुठले येऊन भरलेत आणि कसं कसं जगा लागलेत ते आम्हालाच माहितीये सर. त्यांच्या पोटाची आग काय आहे. जरी कुठले तरी लोक असतील माणुसकीचे, अर्धी भाकर आम्हाला देतात सर, त्यातलं आम्ही तोडून खातो सर. काय बोलायचं तुम्हाला आता, कशी सांगायची. भ्रष्ट महाराष्ट्र शासनाचा, भ्रष्ट महाराष्ट्र शासनाचा पगार आमच्या हक्काची, पगार आमच्या हक्काची, पगार आमच्या हक्काची, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. वनिता यल्लाप्पा कासे DH मधून मी बोलत आहे. बेघरचे एवढं स्वच्छता करतो आम्ही, आमचा पगार नसतो आणि आम्हाला पचनशक्ती पण नाही की एवढं आम्ही काम करतो की आम्हाला 2 टाइम जेवण पण भेटत नाहीये. 3 महिने झाले पेमेंट नाही आणि सरकारी हॉलिडे पण नाहीये. आम्हाला हे सगळे लागू केले पाहिजे आणि आम्हाला कायम केलं पाहिजे.
आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.